नमस्कार, सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहे इन्स्टंट रवा आप्पे। मी 15 मिनिटं अगोदर एक 4 चमचा दह्यामध्ये आणि थोड्याशा पाण्यामध्ये रवा भिजत घातला होता 15 मिनिटापूर्वी। आणि आता ह्यामध्ये घालणार आहे आपण हिरवी मिरची बारीक कट करून घेतली, कांदा बारीक चिरून घेतलाय, टोमॅटो बारीक करून घेतलाय, कोथिंबीर, कस्तुरी मेथी, हिंग पावडर, मीठ आणि ओवा। आणि इन्स्टंट करणार आहे त्यामुळे इनोची पुडी घेतलाय। तुम्ही बेकिंग पावडर किंवा सोडा सुद्धा वापरू शकता। चला तर ह्यामध्ये घालूया सर्व भाज्या, कट केलेल्या भाज्या घालून घेतल्या ह्यामध्ये। आता ह्यामध्ये घालूया ओवा, मीठ आणि हिंग पावडर। थोडं थोडं पाणी घालून आपण मिक्स करून घेऊया। थोडं थोडं पाणी घालूनच मिक्स करायचं। बघू शकता मी एवढं पातळ करून घेतले। आता ह्यामध्ये घालूया आपण इनो। आप्पे करणार आहोत आपण, एकसारखं हलवून घेऊया आणि हलवून घेतल्या आप्पे तव्यात घालायचं। तवा गरम झालाय, यामध्ये थोडं थोडं आपण तेल सोडायचं। बघू शकता आता ह्यामध्ये इनो घातलाय। लगेच इनो घातल्यानंतर आप्पे लगेच करायला घ्यायचं। गॅस आपण बारीक केलाय आणि बारीक करून आपण ह्यामध्ये घालत आहे। गॅस थोडा वाढवून घेऊया आणि 5 मिनिटात खालची बाजू भाजते। बघू शकता थोडा वेळ झाकूया। हे आप्यावरचं ताट काढून घेऊया। बघू शकता आता दुसऱ्या साईडला आपण भाजून घेऊया। हे उलटून घेऊया अगोदर। कसे लगेच पलटी झाल्यात बघा। एका साईडने चांगले भाजलेत, आता हे दुसऱ्या साईडने आपण भाजून घेऊया। इन्स्टंट रवा आप्पे दुसऱ्या साईडने चांगलं भाजून घेऊया। हे बघूया तर दुसऱ्या साईडने भाजलेत का। दुसऱ्या साईडने पण चांगले भाजले। आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। सगळे आप्पे सहज निघाले। बघू शकता मी आप्पे बरोबर खाण्यासाठी शेजवान चटणी सॉस घेतलाय। तुम्ही खोबऱ्याची चटणी करू शकता। चला यामध्ये प्लेटमध्ये काढून घेऊ। किती छान भाजलेत बघा व्यवस्थित। अशा प्रकारे आपले सगळे आप्पे तयार झालेत आणि असंच आपलं चॅनल पाहत राहा। धन्यवाद। इन्स्टंट आप्पे तयार। एकदा नक्की घरात तयार करून पहा।